हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। सगळेजण कसे आहात? आशा करते तुम्ही सगळेजण स्वस्थ आणि मजेतच असाल। तर आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं म्हणजे खूप जास्त धावपळीचा दिवस असतो। सकाळ सकाळी तर काही जास्तच धावपळ असते, कारण की एकतर सगळेजण उशिरा उठतात आणि त्यात आपणही म्हणजे मीही उशिराच उठते। आठवडाभर तर तीच ते आपण रोज रोज सकाळी लवकर उठतो, म्हणून एक दिवस म्हटलं थोडंसं निवांतपणे उठायचं होते। आणि त्यातल्या त्यात बाहेर पाऊसही एवढ्या जोराचा पडत आहे की काही काम करायची एनर्जीच राहत नाही। एकतर पावसाला पाहून मन आनंदी सुद्धा होते आणि एकीकडे आळस सुद्धा येतो। आणि आज तर पावसाने पूर्ण प्लॅनच फ्लॉप करून टाकलेला आहे, काय ते पुढे सांगतेच तुम्हाला। आणि काल शनिवार होता, त्यामुळे काही भाजीपाला घेऊन आले होते। शनिवारच्या संध्याकाळी बाजार भरतो म्हणून आता एका गॅसवरती भाजी ठेवली होती आणि एका गॅसवरती डाळ ठेवली होती। तर दोन्ही गॅस रिकामे नव्हते त्या वेळात, म्हटलं काय करावं, तर कोथिंबीर आणली होती। तर म्हटलं चला ती स्वच्छ धुवून आणि पुसून मस्त चिरून ठेवावी, म्हणजे आठवडाभर निवांत राहते आणि आपला वेळही वाचेल। घरकाम करताना थोडंसं प्लॅनिंग केलं की आपला वेळही वाचतो आणि आपलं मनही शांत राहतं। म्हणून थोडा थोडा जेवढाही वेळ मिळाला त्याचा आपलं काही ना काही सदुपयोग करतच राहायचा। त्यानंतर थोडंसं किचन साफ करून घेतलं, कारण डाळ भात करायला घेतला म्हणजे किचनवरती थोडे ना थोडे शिंतोडे उडतच असतात डाळीचे किंवा भाताचे, म्हणून ते आधी मी पुसून घेतले। डीप क्लिनिंग मी थोड्या वेळाने पूर्ण काम झाल्यावरच करणार आहे। आणि असंही माझं किचन थोडं छोटं आहे, त्यामुळे किचनवरती खूपच जास्त पसारा तुम्हाला दिसत असेल, पण काही हरकत नाही। किचन भलेही कितीही छोटं असलं पण आपलं मन मोठं असलं पाहिजे। आणि कित्येकांच्या नशिबात तर एवढंही नसतं, म्हणून यातच आपल्याला समाधान मानायचं आहे। कधीही आपल्याला हा विचार करायचा नाही याच्यापाशी एवढं आहे आणि त्याच्यापाशी एवढं आहे। जेवढं आपल्या जवळ आहे त्यातच आपल्याला समाधान मानायचं आहे। सुखी जीवन जगण्याची हीच एक गुरुकिल्ली आहे। आणि आता जरी माझ्याजवळ तुम्हाला एवढं मोठं घर दिसत असेल, ते फक्त 2 वर्ष झाले ह्या घरामध्ये यायला। याच्या आधी मी फक्त 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहिले आहे, तेही 25 वर्षे, आणि तेही कुठल्याही सुख सोयी नसल्यासारखंच होतं। आणि ती एक खूप मोठी कहाणी आहे आणि खूप काही केल्यानंतर मला हे एवढं मोठं घर भेटलेलं आहे। ती स्टोरी वेगळीच आहे, ती कधीतरी शेअर करेन मी तुमच्यासोबत। आणि त्यानंतर पोळ्यासुद्धा करून घेतल्या आणि रात्री जो भाजीपाला आणला होता, जो धुवून ठेवायचा होता, तो धुवून स्वच्छ पुसून आणि मग डब्यामध्ये भरून ठेवला, बाकीचा असाच ठेवून दिला। नंतर आता अद्रक लसूण मिरचीची पेस्टही बनवायची होती आणि मिरच्याचे नाकेही काढायचे होते। म्हटलं आता हे सगळं काम पूर्ण झाल्यावर एकदाच नंतरच किचनची डीप क्लिनिंग करून घेईल। त्यानंतर आता गणपती बाप्पा येणार आहे, म्हणून थोडी थोडी डीप क्लिनिंगसुद्धा मी सुरू केलेली आहे। आणि हे पडदे वगैरे आज धुवायला काढणार आहे। बाकीची अर्धी घराची साफसफाई तर मी करूनच घेतलेली आहे। आता हे सगळे फ्लावर्स धुवायचे आहे, तेही आज मी धुवून घेणार आहे। आणि आज आम्हाला जायचं होतं गणपती बाप्पा नोंदण्यासाठी आणि काही सामानसुद्धा आणायचा होता, तर तोच प्लॅन आमचा फ्लॉप झालेला आहे पावसामुळे। चला भेटूया पुन्हा, बाय।